हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला सोप्पा मेकअप सांगणार आहे संक्रांती स्पेशल. पण हा फक्त संक्रांतीला नाही, तुम्हाला कुठे लग्न अटेंड करायचं असेल कोणाच्या घरी, हळदी-कुंकवाला जायचं असेल, तुम्ही नेहमी मेकअप करत जा. अगोदर प्रोडक्ट नव्हते हो. आपण 10वी-12वीला होतो, कॉलेजला होतो तेव्हा प्रोडक्ट होते, पण आपल्याला एवढं नॉलेज नव्हतं. आता YouTube, Instagramमुळे आपल्याला थोडं-थोडं नॉलेज येत आहे, तर वापरायचं का नाही? आणि स्वस्तात मस्त सगळे प्रोडक्ट आहेत. मी तुम्हाला सांगणार आहे ना, रोज मेकअप करायचा. तर पहिल्यांदा आपण स्किन प्रिपरेशन करायची. स्किन प्रिपरेशन कशी करायची? पहिले आपला फेस वॉश, अंघोळ झाली की मॉइश्चरायझर लावायचं आणि मेकअप करणार असेल तर प्रायमर लावायचं. प्रायमर आणि सनस्क्रीन लोशन. आता विंटर चालू आहे म्हणून मी सनस्क्रीन लोशन स्किप करते, पण सनस्क्रीन लोशन लावत जा. आज वातावरण झाकळलेलं पण आहे. पण रोज तुम्ही सनस्क्रीन लोशन लावत जा. आता ह्यामध्ये तर तुम्हाला प्रायमर आणि मॉइश्चरायझर मिळून एक क्रीम आहे. सिल्क टच फ्लिका. फ्लिका ब्रँडची सिल्क टचची क्रीम आहे. ती 600 च्या 700 च्या दरम्यान येते. म्हणजे हेच प्रॉडक्ट माझं महाग असेल पूर्ण ह्याच्यामध्ये. तर पण एकदा म्हणजे मोठी क्वांटिटी आहे. तुम्हाला एकदा घेतलं तर मग वर्षभर म्हणजे कधीतरी मेकअप करणार असेल तर वर्षभर नक्कीच जाईल. तर तुम्ही घेऊ शकता. मी खाली कमेंटमध्ये नाही, डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्याची. म्हणजे मस्त आहे. मी टेस्टर बघितलंय. मी स्वतः अजून घेतलं नाही. पण मी विश लिस्टमध्ये टाकलंय. Amazonमध्ये त्या कार्टमध्ये टाकलेलं आहे मी. मी घेणार आहे लगेचच. तर आपला मॉइश्चरायझर करून झालेला आहे फेसला आणि प्रायमर करून झालेला आहे. मी माझा इनसाइटचा प्रायमर आहे तो लावलेला आहे मी. त्याच्यानंतरच्या काय प्रोसेस आहेत ते पाहूयात आपण. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, माझी स्किन कशी दिसते तुम्हाला? माझी स्किन तशी ऑइली असते. पण हे बघा, पिंपल्सचे डाग आहेत इथे आणि इथे पण. नॉर्मली मी सांगते. अंडर आयज नॉर्मल आहेत मला, जास्त अंडर आयज नाहीत कारण मी मस्त झोपते. मला छान झोप लागते रात्रीची. तर मग प्रत्येकाची स्किन ही अशीच असते. आपण Instagramवर जेव्हा बाकीच्यांचे रील्स बघतो तेव्हा आपल्याला वाटतं हिची स्किन कसली भारी, ही दिसायला कसली भारी. आपल्यालाच का अशी स्किन आहे असं वाटतं, पण नाही, सगळ्यांच्या स्किन अशा टाईपमध्येच असतात. तुम्ही हे मान्य करा आणि स्वतःला ॲक्सेप्ट करा. आणि मेकअपचे प्रॉडक्ट आहेत ना चांगले, ते घ्या आणि तुम्ही स्वतःही त्यांच्यासारखं दिसा. म्हणजे त्यांच्यासारखं दिसा म्हणून नाही, पण तुमचं एक स्वतःचं वेगळं स्टेटस आहे. मेकअप यूज करा आणि स्वतःची इमेज वाढवा, कॉन्फिडन्स वाढवा. तर प्रायमर मॉइश्चरायझर नंतर आपल्याला डायरेक्ट जंप व्हायचं ते म्हणजे कन्सिलरकडे. माझं इनसाइटचं कन्सिलर आहे NC3 रोज आयव्होरी हा शेड आहे. या सगळ्याच्या लिंक्स मी खाली देते. तर कन्सिलर कधी कुठे लावायचं? कन्सिलर ना आपले हे जे डार्क स्पॉट आहेत ना तिथे लावायचं आणि सगळे माझे प्रोडक्ट हे 500च्या आत आहेत. ते फ्लिकाचं प्रोडक्ट सोडून. पण ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. वर्थ आहे, मला असं वाटतं वर्थ आहे. म्हणजे मी पण घेते म्हणजे वर्थ आहे. फ्लिका ब्रँड पण जुनं आहे. पण ते आत्ता सध्या नावाजलंय असं म्हणायला काही हरकत नाही. किंवा लोकांना माहिती असेल पण मला आत्ता कळालंय. हे बघा, कन्सिलरनी कन्सील करते मी. काय असं कन्सील केले की तुमची पण फ्लॉलेस बेस होणारच ना. घेतलं? थोडं डॅब-डॅबमध्ये घेतलं मी कन्सिलर. आता आपण आपली बीबी क्रीम वापरूयात. माझ्याकडे पॉन्ड्सची बीबी क्रीम आहे. याची प्राइस काय आहे? ₹160. येस. आता तुम्ही ओकॅजनली मेकअप जर वापरणार असाल तर हे घ्यायला तुम्हाला वर्थ आहे. म्हणजे याची व्हॅलिडिटी 2 वर्ष तरी आहे म्हणजे. 2 वर्ष तरी आहे याची व्हॅलिडिटी. त्यामुळे घेऊ शकता ना तुम्ही. छोटे-मोठे मेकअप प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. आता आणि आजकाल एवढे छान भरपूर प्रॉडक्ट आलेत आणि ते पण स्वस्त आहेत. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकानेच मेकअप यूज करायला पाहिजे. आता मी एवढ्या क्वांटिटीमध्ये घेतलंय. लागलं तर परत घेता येतं हो. पण नाही लागल्यावर परत टाकणार कसं? डोळ्यावर पण लावा. डोळ्यावर, डोळ्याखाली विसरतात कधी-कधी. म्हणजे मी पण विसरते. हा तुम्हाला साधा सुद्धा झटपटवाला मेकअप दाखवतेय मी. याच्यामध्ये मी कॉन्टरिंग वगैरे काय करणार नाहीये. फक्त ब्लश करणार आहे, ब्लश यूज करणार आहे. आता गळा राहिलाय माझा. गळा तर करणं महत्वाचं आहे. माझ्या नेकपीस बद्दल काय वाटतंय तुम्हाला? छान आहे ना नेकपीस? हा मी काल दुकानातून घेतला. फक्त 200ला मिळाला मला. मी फार आनंदी झाले. पटकन ₹200 दिले आणि घेतला. याची आता फॅशन आहे ना, हे काय थ्रेडवाला, थ्रेड नेकलेस म्हणू शकतो याला. मिशोवर पण आहे. मी मिशोवर नाही बघितलं. मला मिळालं दुकानात चांगला तर घेऊन टाकला. आता मी बीबी क्रीम लावली आणि हे माझं ब्लेंडर आहे, ब्युटी ब्लेंडर. हे ओलं आहे. ओलं केलंय आणि पाणी निथळलंय. आणि मग आता मी डॅब 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 करते. मिररमध्ये पाहून करते.
आता छान इव्हन आउट स्किन झालेली आहे. हे बघा आता छान इव्हन आउट स्किन झालेली आहे. म्हणजे हे आपल्याला मॅच होतंय. याचा काही शेड आहे का मी तुम्हाला सांगते. याचा बीबी क्रीम लिहिलंय फक्त. येस, लाईट मेकअप ग्लो. आयव्होरी शेड आहे याचा. मी जे लावली ते. हे आयव्होरी शेड ना, मी गोरी म्हणजे मी नॉर्मल गोरी आहे. गव्हाळ वर्ण आहे माझा. एवढी काही जास्त गोरी नाहीये. तर गव्हाळ वर्णाला हे आयव्होरी शेड नक्की जाते. म्हणजे माझ्यासारखा जर तुमचा कलर असेल तर नक्की याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. सीसी क्रीम लावलं किंवा फाउंडेशन लावलं तर आपल्याला पावडर फॉर्म मधलं प्रोडक्ट त्याच्यानंतर डॅप करावं लागतं. आता माझ्याकडे हा मेबेलिन फिटमीचा कॉम्पॅक्ट आहे. तुमच्याकडे तुम्ही बनाना पावडर यूज करू शकता किंवा कुठलाही कॉम्पॅक्ट असेल तर यूज करू शकता. आता याची माझी शेड आहे 115. 115 नंबरची शेड आहे याची. डोळ्यावर, डोळ्याखाली, डोळ्यावर डोळ्याखाली असं करू शकता. म्हणजे क्रीज काढायची मग कॉम्पॅक्ट पावडर डॅप करायचा. बनाना पावडर पण सध्या चांगलीच ट्रेंडमध्ये आहे आणि 250-300 मध्ये पण बनाना पावडर मिळते. कुठल्याही ब्रँडचे बनाना पावडर चालते. कारण ती छान स्किन इव्हन आउट करते. बरं, मेकअप करण्यापूर्वी तुम्ही क्लीनअप, आयब्रो, अप्पर लिप्स, चिन, फोरहेड हे सगळं केलेलं पाहिजे. तर मेकअप छान उठून दिसतो, पॉपअप होतो. हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आता ह्या ब्लाऊजचं तुम्हाला वाटत असेल तर हा पैठणीचा ब्लाऊज आहे आणि कुठल्याही साडीवर छान मॅच होतो. मध्येच ब्लाऊजचं प्रकरण आलं का, सॉरी. म्हणजे मला सांगायचं होतं, तुम्हाला वाटलं असेल ना ब्लाऊज. हा मी कपडा घेतलेला 80 सेंटीमीटर कपडा आहे. स्लीवलेस शिवल्यामुळे 80 सेंटीमीटर घेतलाय आणि छान शिवला गेलाय. रेडीमेड नाहीये हा ब्लाऊज. आता काय करायचं, आता आपण डोळ्याचं करूयात. येस, आयज मेकअपला आपल्याला आय शॅडो पॅलेट आणि ब्लेंडिंगचा ब्रश लागणार आहे. इथे मी सिम्पल आय शॅडो पॅलेट घेतलंय. स्टारचं पॅलेट आहे. अगोदर हे स्टारचं ब्रँड चांगलं चालायचं. तर मी कॉपरचे आय शॅडो घेणार आहे. म्हणजे तुम्ही कोणतंही छोटू पॅलेट घेऊ शकता. माझ्याकडं छोटू छोटू इनसाइडचं पण छोटू पॅलेट आहे आणि भरपूर येतात अमेझॉनवर छोटू छोटू पॅलेट, पण एक छोटंसं ठेवा. आता एक कॉपरचं घेतला कलर, डॅप केला आणि पहिलं बाहेरून आत असं डिपॉझिट करायचं आणि छान ब्लेंड करायचं. म्हणजे आईची जी पाकळी आहे ना, आता हा ब्रश आहे ना, हा पीएससीचा ब्रश आहे, नाही प्रो आर्टचा ब्रश आहे. तुम्ही अशा काइंडमध्ये कोणताही ब्रश घेऊ शकता किंवा हाताने फिंगरच्या साह्याने पण तुम्ही आय शॅडो यूज करू शकता. नसेल तर कधी कधी काय होतं, वस्तू नसल्या की आपण मेकअप करत नाही. अरे माझ्याकडे हेच नाही तेच नाही, तसं असण्यापेक्षा मेकअप करा ना. मग एक सेटल लुक झालेला आहे. म्हणजे मॅच पण होतं आणि जास्त लाऊड पण वाटत नाहीये. म्हणजे मला अशा आय शॅडो आवडतात आणि सोपं पण आहे. एकच आपण आय शॅडो लावली, काम फिनिश. जस्ट चेक करते. येस, गुड. आता आपण इथे लायनर ब्लॅक कलरचं नाही लावणार. इथे ब्ल्यू कलरची झुडिओची पेन्सिल आहे, काजळ पेन्सिल, तिचं आपण लायनर म्हणून लावणार आहे. कसं वाटते बघूयात आपण. म्हणजे असे प्रयोग करायला पाहिजे ना मध्ये मध्ये. हे बघा, मी ब्ल्यू कलरची पेन्सिल लावली. जस्ट प्रयोग करते मी. ब्लॅक कलरचं लायनर तर सगळेच लावतात ना, आपण ब्ल्यू कलरचं लावूयात. हे बघा, दोन्ही आईजला ब्ल्यू कलरचं लायनर लावून झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय. हे झुडिओमध्ये पेन्सिल तुम्हाला 100-150 पर्यंत मिळून जाईल. मस्त पेन्सिल आहे. झुडिओचे प्रोडक्ट पण स्वस्त आहेत आणि छान आहेत. मी एक लिपस्टिक पण घेतली होती 150 ला, ती मस्त आहे. तर आपण नंतर लॅशेस, मस्करा लावू लॅशेससाठी. मस्करा कसा लावायचा, डोळे उघडे ठेवूनच लावायचा. बघा, मी तुम्हाला सगळा सोपा मेकअप सांगते. अगदी बिगनर वाले पण करू शकतात आणि सगळं 500च्या काय 300च्या आतली प्रोडक्ट आहेत म्हणलं तरी चालेल. त्याच्यानंतर मी हा घेणार आहे ब्रश. हा ब्रश 300-350 पर्यंत आहे, पण गुड इन्व्हेस्टमेंट आहे. फेसेस कॅनडाचा हा ना अँग्युलर ब्रश आहे आणि हा ब्लशला खूप चांगला ब्रश आहे. म्हणजे माझे वर्थ आहेत ह्याचे पैसे. आता हा छोटू ब्लश आहे माझ्याकडे, तर तो लावते. ब्लश कधी पण वरती.
इथून वरती आणि थोडासा घेऊन नाकाला पण थोडासाच थोडं लावायचा. झालं. त्याच्यानंतर आता आपण हायलायटर घेऊ. माझ्याकडे इनसाइडचं हायलायटर पण आहे, दाखवते. हे आहे इनसाइडचं हायलायटर. हे पण अगेन 110 रुपयाला आहे. म्हणजे मस्त आहेत. मी तेच म्हणलं माझे सगळे प्रोडक्ट ना 500च्या आत काय 200-300च्या आत म्हणलं तरी चालेल. ते हायलायटर तुम्ही चिक बोनवर लावा आणि मस्त हायलायटर नोजवर. एक असा रिच लुक वाटतो हायलायटरने. तुम्ही नुसता बेस केला, कॉम्पॅक्ट लावला आणि नुसतं हायलायटर लावलं, जर ब्लश तुम्हाला नसेल लावायचं तरी असा रिच लुक येतो. त्यामुळे हायलायटर घ्या. हायलायटरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे थोडासा. असं हा बाबा तुला खूप मेकअप मधलं माहिती आहे असं अशा काइंडमध्ये हा लुक येतो. हायलायटर लावलं. त्याच्यानंतर मी काजळ लावायची राहिली आहे. काजळची माझ्याकडे मॅक्सची पेन्सिल आहे. रेनेचं काजळ पण छान आहे. काजळ झालं. त्याच्यानंतर आपण लिपकडे वळूया. पहिले वॅसलिन लावून घेते. मला सवयच, मी रोज वॅसलिन लावते म्हणजे लिपस्टिक लावण्याच्या आधी. त्याच्यानंतर माझ्याकडे लिप लायनर आहे. सॉरी, ॲब्रो राहिले. ॲब्रोसाठी कधी पण ना ब्राऊन पेन्सिल घ्यायचा, म्हणजे साधी आपली 10-20 रुपयाला येते ती. मग ब्राऊन पेन्सिलने त्याला मार्क करायचं. तर मी म्हणत होते झुडिओमधून मी लिपस्टिक घेतली ती हीच. कहा गया झुडिओ. बेरी ब्लश आहे लिपस्टिक, बेरी रश. हे बघा झुडिओ. आणि याचे शेड आहे बेरी ब्लश B2 आणि ही न्यूड मध्ये जाते जरा लिपस्टिक, पण छान आहे. लिपस्टिक मध्ये हार्ट शेप काढायचा हा वरचा. झाली आपली लिपस्टिक. आणि शेवटची गोष्ट म्हणजे टिकली. आता आपण टिकली लावूयात. तर झाला आपला सुंदर हळदी कुंकाचा मेकअप, संक्रांती स्पेशल मेकअप. तुम्ही हलव्याचे दागिने घालून मस्तपैकी दागिने घालून फोटो मस्त मस्त काढू शकता. आणि मला इंस्टाग्रामला टॅग करा. माझा इंस्टाग्राम हँडल आहे करिश्मा धीरज 3. बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.